नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जामखेड तालुक्यातील मोहा परिसर आणि बीड रस्त्यावरील कला केंद्रे कायमची बंद करून तेथील महिलांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनानं 15 दिवसांमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिलाय. कला केंद्रांच्या आडून अवैध व्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री, मानवी तस्करी तसेच महिलांचं शोषण होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस, महसूल, समाज कल्याण आणि महिला व बाल विकास विभागाची संयुक्त समिती स्थापन करून कला केंद्रांची अचानक तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था चालकांवर पिटा व मोक्का अंतर्गत कारवाई करून परवाने रद्द करावेत. तसेच संबंधित महिलांचे पुनर्वसन करून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कर्ज व शासकीय अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार JD शिरसाट, भिंगार शहराध्यक्ष राजू भिंगार दिवे, नगर तालुकाध्यक्ष रवी किरण जाधव, युवा शहराध्यक्ष ॲडव्होकेट योगेश गुंजा, शहर महासचिव अमर निर्भवणे, आंद्रेश पहिलवान यांच्यासह सुरेश पानपाटील, अजित कुराडे, सुशील साळवे, संकेत शिंदे, विवेक कसबे, देवीदास भालेराव, अविनाश धनवे, रियाज शेख, प्रसाद कांबळे, प्रतीक ठोकळ, अनिकेत भिंगारदेवे, अजिंक्य जगताप हे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचा विषय असा होता की नगर जिल्ह्यातील जे कला केंद्र आहेत आणि जामखेड हे माहेरघर समजलं जातं कला केंद्रांचं, तिथं त्या कला केंद्रांमध्ये जे वैध असतील आणि जे अवैध असतील त्यामध्ये तिथं ड्रग्स प्रकरण असेल किंवा अंमली पदार्थ इतर काही असतील, त्याच्यामध्ये मारामाऱ्या, खून अशा प्रकारचे बरेचसे घटना घडलेल्या आहेत. आणि याच कला केंद्राच्या माध्यमातून देह विक्री मोठ्या प्रमाणात चालती असं एकंदरीत पोलीस प्रशासनाच्या त्यांच्या तपासामध्ये निदर्शनास आलेलं आहे. म्हणून आज आणि याच्यामध्ये या अनुषंगाने काय होतं की युवा पिढी नासत चाललेली आहे, त्या नशा करायला चाललेली आहे. परत त्या कला केंद्राच्या नादी लागून तिथं पैसा उपलब्ध करण्यासाठी दरोडे, चोऱ्या माऱ्या करण्याच्या ह्या इकडे चाललेली आहेत. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिणच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलंय आणि हे कला केंद्र पूर्णपणे बंद करण्यात यावे आणि ते कला केंद्रातून नंतर जे उत्पन्न होणारे जे हे आहेत, प्रश्न निर्माण होणार आहेत, ते पण त्या माध्यमातून जे पीडित महिला असतील त्यांचं बी पुनर्वसन करण्यात यावं. कौशल्य योजना असेल, महामंडळ असतील, त्यांच्यामधून शून्य व्याज दराने त्यांना योजना उपलब्ध करून देण्यात यावी. विशेषतः त्यांना अनुदान नेमून विशेष अनुदान देण्यात यावं. अशा प्रकरणामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. आज जे काही निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर दिलेले आहेत, आज वंचित बहुजन आघाडीचे नगर तालुका शहरातील सर्व पदाधिकारी आज जे काही नगर जिल्ह्यामध्ये जामखेड आणि जिल्ह्यामध्ये जे काही कलाकेंद्र चालू आहेत ते बेकायदेशीरपणे चालू आहेत. तिथं रात्रीचा टायमिंग नाहीये. त्याच्यानंतर तरुण वर्ग त्या कलाकेंद्राच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि तरुण पिढी वाया चाललेली आहे. त्याच्यामध्ये आता जे काही सांस्कृतिक कलाकेंद्र जे होते, हा सांस्कृतिक भाग राहिलेला नाहीये. तर तिथं DJ म्हणून नवीन एक फॅड आलेलं आहे. तिथला जो कारागिरी कर्मचारी किंवा जे वाजवणारे कलाकार आहेत त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांची पोटाची खळगी भरायला तयार नाहीये का, तर ते DJ वर चालू आहे आता नाचकाम आणि पूर्ण तरुण वर्ग वाया चाललेला आहे. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ साठे यांच्या आदेशाखाली आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.